मधील उद्यान बनले योगा सेंटर 1000हून अधिक नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग। सुरेंद्र पठारे फाउंडेशनच्या अक्षय योग शिबिर 2026 ला भरघोस प्रतिसाद। वर्षभर नियमित योग वर्गांचे आयोजन। पुणे दिनांक जून 21 जागतिक योग दिनानिमित्त सुरेंद्र पठारे फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेले अक्षय योग शिबिर 2026 विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाले। सोमनाथ नगर उद्यान, वडगावशेरी, मेजर शिंदे गार्डन, बॉम्बे सायपर्स, जॉगर्स पार्क, विमाननगर तसेच लोहगाव परिसरात आयोजित या उपक्रमात एकूण 1000हून अधिक नागरिकांनी सहभाग नोंदविला। यंदाच्या या संकल्पनेनुसार नागरिकांना निरोगी, सक्रिय व संतुलित जीवनशैलीचा संदेश देण्यात आला। योगासने, प्राणायाम व ध्यानधारणेद्वारे शारीरिक व मानसिक आरोग्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले। लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला। या शिबिराच्या माध्यमातून योगाविषयी व्यापक जनजागृती करण्यात आली। प्रभाग 3 मधील विविध उद्याने योगमय वातावरणात परिवर्तित झाल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले। या शिबिराच्या यशस्वी आयोजनामध्ये योग समूह तसेच ज्येष्ठ नागरिक संघ यांचे विशेष योगदान लाभले। त्यांच्या सक्रिय सहभागामुळे आणि समन्वयामुळे संपूर्ण उपक्रम शिस्तबद्ध व यशस्वीरित्या पार पडला। सुरेंद्र पठारे फाउंडेशनच्या माध्यमातून दरवर्षी नियमित योग शिबिरे आयोजित केली जातात। योग हा केवळ व्यायाम नसून एक जीवनशैली आहे। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे योगाला जागतिक मान्यता मिळाली। भारताची ही प्राचीन परंपरा आज संपूर्ण जगात पोहोचली आहे। आपल्या भागातील प्रत्येक नागरिकाने योगाला दैनंदिन सवय बनवावी, यासाठी वर्षभर नियमित योग प्रशिक्षण सुरू राहणार आहे, असे सुरेंद्र बापूसाहेब पठारे, नगरसेवक, पुणे मनपा यांनी सांगितले। योग हे भारताचे अमूल्य जागतिक योगदान आहे। विशेषतः तरुण पिढीने योगाचा स्वीकार करणे गरजेचे आहे। उद्यानांमध्ये वर्षभर नियमित योग वर्ग सुरू राहणार असून नागरिकांच्या आरोग्य संवर्धनासाठी असे उपक्रम सातत्याने राबविण्यात येईल, असे ऐश्वर्या सुरेंद्र पठारे, नगरसेविका, पुणे मनपा यांनी सांगितले। निरोगी नागरिक, सशक्त समाज आणि विकसित भारतासाठी योग संस्कृतीचा प्रसार हेच आमचे उद्दिष्ट आहे, असे आयोजकांनी सांगितले।